कोण चिल्लर आहे? अरे बाई, तुला शरद पवारांनी महिला आयोग दिला, त्यांच्यावर तू बेईमान होऊ शकते, तर तू केवढी चिल्लर आणि थिल्लर आहेस हे दाखवून दिलंयस। महिला आयोगाच्या खुर्चीत बेशुद्ध बसलीये ही बाई। सुषमा अंधारेंनी एक वर्णन केलंय, त्या वर्णनाला हिला बावली पण म्हणण्याच्या लायकीची नाही। ही मेलेल्या अंतकरणाने बसलेली आहे। जेव्हा विरोधी असतात तेव्हा अगदी एकदम तवानी बाहेर येते। मग तुला काय फक्त पक्षाचा रबर स्टॅम्प म्हणून बसवलंय? मुंबईत वैष्णवी हगवणीला न्याय मिळवून देण्यासाठी ठाकरे गटाकडून तीव्र आंदोलन करण्यात आलं। वैष्णवी आत्महत्या प्रकरणी ठाकरे गट आक्रमक झालेला दिसून आलाय। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेवर जोरदार सवाल उपस्थित करण्यात आला। आंदोलनकर्त्यांनी हातात काळे झेंडे घेत रुपाली चाकणकर मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या। महिला आयोगाच्या अध्यक्षा पक्षपाती भूमिका घेत आहेत, आम्ही याचा जाहीर निषेध करतो असे बॅनर्स फडकावत निषेध नोंदवण्यात आला। रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घ्या अशी मागणी करत ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला। ताई, काय सांगाल? आज तुम्ही आंदोलन करत आहात आणि राजीनाम्याची मागणी करत आहात, काय सांगाल? कसपटे कुटुंब आणि हगवणे यांच्यातला जो झालाय, त्या मृत्यूनंतर आपण टीव्हीच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, ज्या महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे त्या आत्ता खोटं बोलताय, त्यांच्याकडे ऑलरेडी ह्या लोकांचं जाणं येणं होतं। या लोकांचं बसणं उठणं खूप मोठ्या प्रमाणात या हगवणे कुटुंबाशी होतं आणि जात असताना सुद्धा 2 सुना, एक नाही तर 2 सुनांवर अत्याचार, कपडे फाडून अत्याचार। बरं, ती मोठी सून उघड आता सांगते तरी मयुरी, तरी आजही रुपाली चाकणकरला काही शुद्धी येत नाही, शुद्धीताच येत नाही। महिला आयोगाच्या खुर्चीत बेशुद्ध बसलीये ही बाई। फक्त दररोजच्या म्हणजे जे सुषमा अंधारेंनी एक वर्णन केलंय, त्या वर्णनाला हिला बावली पण म्हणण्याच्या लायकीची नाही। ही मेलेल्या अंतकरणाने बसलेली आहे आणि बुद्धीवर पाला पडलेला आहे या बाईच्या। अरे महिला आयोग आहात, तुमच्याकडे तुम्ही आत्ता दाखवताय आमच्याकडे केवढ्या केसेस आल्या, आम्ही सोडवल्या, पण संवेदनशीलता जी म्हणतात ती ह्या केसमध्ये अजिबात रुपाली चाकणकरांची दिसली नाही। नुसती रुपाली चाकणकरांची ह्याच केसमध्ये नाही, त्याच्या आधीच्या पण 3-4 केसमध्ये या बेताल वागणं आणि ज्यांना ते चिल्लर म्हणाले, चिल्लर निषेध आहे अशा बोलण्याचा। कोण चिल्लर आहे? अरे बाई, तुला शरद पवारांनी महिला आयोग दिला, त्यांच्यावर तू बेईमान होऊ शकते, तर तू केवढी चिल्लर आणि थिल्लर आहेस हे दाखवून दिलंयस। आपण महिला असेल तर याआधी देखील अनेक महिला आयोगांकडे केसेस केल्यात, पण त्याचं कुठेही काही झालं नाही असं समोर येतंय। हो, तेच आमच्या सुषमा अंधारेंनी सांगितलं, मेकअप करण्यात हिला किती वेळ जातो, बाकी सगळ्या ह्याच्यामध्ये तिथं वेळ जातो। खुर्चीत फक्त खुर्ची स्वतःच्या मोठेपणासाठी मिरवण्यासाठी त्या बाईनी खुर्चीत बसले, पण खुर्चीला अपेक्षित काम की ज्या आपल्या माता भगिनी ज्या तुमच्याकडे मदत मागायला येत आहेत किंवा मदत नाही मागितली आणि कळलेलं असूनही केलं नाही, आणि म्हणून अशा बाईकडे राजीनामा घ्या नाही, मागून तिला बसवा आणि चांगली तत्परतेने काम करणारी बाईला बसवा। कारण हा महाराष्ट्र आहे, हा संतांच्या भूमीचा महाराष्ट्र आहे, हा जिजाऊंचा महाराष्ट्र आहे। त्यामुळे कशा संवेदनशील महिला असल्या पाहिजे हे आपल्या अख्ख्या महाराष्ट्राने आतापर्यंत पाहिले आहेत। पण ही बाई थिल्लर आहे, ही बाई चिल्लर आहे, ही दुसऱ्याला बोलते। त्यामुळे मला असं वाटतं अशा थिल्लर आणि चिल्लर बाईला पहिलं बसवलं पाहिजे। आम्ही महिला आहोत, मी तुमचा आदर करतो, म्हणजे महिलांचा आम्ही आदर करतो, पण मग वैष्णवीचं बाळ, 10 महिन्याचं बाळ जेव्हा दुसऱ्यांच्या घरी गेलं आणि ते देत नव्हते, तो चव्हाण तुमचा कोण लागतो? तो चव्हाण तुमचा कोण लागतो? त्याला का वाचवताय? आणि ही चिल्लर बाई, ही थिल्लर बाई, ही चिल्लर थिल्लर बाई
जेव्हा विरोधी असतात तेव्हा अगदी एकदम तावानी बाहेर येते. मग तुला काय फक्त पक्षाचा रबर स्टॅम्प म्हणून बसवलंय? महिला आयोगाची तू अध्यक्ष आहेस तर तुला रबर स्टॅम्प म्हणून बसवलंय काय? आज सगळे प्रश्न अजित पवारांना पण विचारतायत, पण त्याच्यापेक्षा हिची जास्त जबाबदारी आहे. ही थिल्लर आणि चिल्लर बाई एवढ्या छावा संघटनेचे लोक तिला विचारत असताना, इतर लोक विचारत असताना ती सांगते हे चिल्लर प्रश्न मी घेणार नाही. म्हणून असल्या थिल्लर बाईला पहिलं खुर्चीवरनं हटवा. तुम्ही हट्टवादी किती असलात तरी महाराष्ट्र थुकतोय तुमच्या या कारकिर्दीवर. तुमची कारकीर्द थुकण्यालायक केली आहे तुम्ही. त्यामुळे मला असं वाटतं नुसतं दुसऱ्या रुपालीनी जे काम केलं धाडसानी, त्या रुपालीचं कौतुक आहे ठोंबरेचं. तिने बाळ आणून त्या आजी आजोबांच्या सुपूर्द केलं आणि ही सांगते ती माझ्यावर जळते. अगं चिल्लर बाई, फक्त मेकअप लावून ह्याच्या नेत्याच्या बाजूला त्या नेत्याच्या बाजूला राहण्यापेक्षा ना जरा काम कर. महाराष्ट्र तुझ्याकडे काम मागताय, महिला न्याय मागताय. बावनकुळेंची एक स्टेटमेंट ऐकली. त्यांचं असं म्हणणं आहे की कुठे पैसे वळवले नाहीत. काय खोट्या बातम्या देतात. अहो खोट्या बातम्या तुम्ही दिलात, महिलांना आश्वासन तुम्ही दिलात आणि निवडून आल्यानंतर वाक्य बदलताय. हा केवढा निलाजरेपणा आहे. मला वाटतं अशा सरकारला महिलांनी आता ओळखून घेतलंय. पुढच्या प्रत्येक इलेक्शनला महिला ज्या आमच्यासाठी लढतात, ज्या आमच्या बरोबर आहेत त्यांच्यासाठी महिला मतदान करतात. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.